सुकुमार आहे माझा राम, त्या रामाची शपथ घेऊन सांगतो कैकेयी, तुझ्या भरताला मी राजा करतो, पण रामाला त्या ठिकाणी वनवासाला पाठवू नको. ऐक माझं. कैकेयी काही केलं ऐकत नाही. इकडं अयोध्या नगरीमध्ये आनंद आनंद साजरा करत आहेत. रात्र झाली, रात्रभर राजा नुसते राम 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 राम, नुसतेच त्या ठिकाणी रामाशिवाय दुसरं काहीच आठवत नाहीत. त्या कोप भवनामध्ये कैकेयी आणि राजा दशरथ जे आहेत, पण कैकेयीला त्या ठिकाणी दया येत नाही. कैकेयी आपला हट्ट त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही. दशरथ राजाला सांगते, नाही, मी माझं वचन पूर्ण केल्याशिवाय त्या ठिकाणी इथून जाणार नाही. सकाळ झालेली आहे. इकडं त्या ठिकाणी इतर सर्व वशिष्ठ आदी मुनी जमा झाले. सुमंतला त्या ठिकाणी पाचारण केलं, सुमंतजी राजन कुठे आहेत, राजन कुठे आहेत, राजन कुठे आहेत. त्यावेळेस त्या ठिकाणी इतर कौसल्या माता सांगतात, रात्री माझ्या मंदिरी आले, परंतु त्या ठिकाणी नंतर मला राजनजी कुठेच दिसले नाही. शोध घेत घेत त्या ठिकाणी त्या सुमंतजीला समजलं की राजा दशरथजी कैकेयीच्या महलामध्ये आहेत. कैकेयीच्या महलामध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्याबरोबर पाहणारं जे दृश्य आहे, सुमंतजीने पाहिल्याबरोबर त्यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकली. का? कारण राजा दशरथजी त्या ठिकाणी जमिनीवरती पडलेले आहेत आणि त्या जमिनीवरची माती आपल्या तोंडामध्ये घालत आहेत. कारण कार्यच असं करायला लागले ना. राजनजीची ही अवस्था पाहिली. धावत धावत सुमंतजी दशरथ राजाकडे आलेले आहेत आणि विचारलं, प्रभू ही तुमची अवस्था का? कशामुळे ही अवस्था झाली? राजा दशरथजी फक्त राम 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 राम, एक शब्दही फुटत नाही दुसरा. फक्त राम नावाचा ध्यास लागला दशरथजीला. पुन्हा 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 सुमंतजी विचारतात, राजनजी बोला, काय झालं ही अवस्था, कशामुळे झालं? पण दशरथजी फक्त राम राम. कैकेयी मातेला विनंती केली, राणी सरकार तुम्ही तरी सांगा, राजनजीची ही अवस्था का झालेली आहे? त्यावेळेस त्या ठिकाणी इतर सांगते, जा आणि रामाला घेऊन या, रामालाच मी त्या ठिकाणी हे उत्तर देईल. सुमंतजी पुन्हा पुन्हा विचारतात, पण कैकेयी सांगायला तयार नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या आवेशाने सांगते, सुमंतजी तुम्ही या ठिकाणी प्रधानमंत्री आहात या राज्याचे आणि मी एक राणी आहे. माझा त्या ठिकाणी तर तुम्हाला सांगणार आहे, जा आणि रामप्रभूला त्या ठिकाणी घेऊन या. सुमंतजी त्या ठिकाणी हात जोडतात आणि रामप्रभूच्या महलामध्ये जातात. रामप्रभूच्या महलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तर रामप्रभूला झालेली त्या ठिकाणी हकीकत सांगतात. राजनजी त्या ठिकाणी तर धर्तीवरती पडलेले आहेत. कैकेयी माता काही बोलायला तयार नाही आणि गुरु तर त्या ठिकाणी गुरुवर्य मुहूर्ताची त्या ठिकाणी विलंब होईल म्हणून राजनजीला पाचारण करण्यासाठी बोलवत आहेत. मला काय करावं त्या ठिकाणी मित्र आज्ञा द्या. रामप्रभू म्हणतात, असं आहे, चला म्हणले. त्या ठिकाणी रामप्रभू त्या ठिकाणी तर लगेच आपल्या महलामधून कोपभवनामध्ये येतात. कोपभवनामध्ये आल्याबरोबर पाहतात तर राजा दशरथजी जमिनीवरती आहेत. रामजी पळत पळत त्या ठिकाणी येतात आणि राजाजीचं मुंडकं त्या ठिकाणी आपल्या मांडीवरती घेतात आणि विचारतात, तात बोला, काय ही अवस्था आहे तुमची, काय करू तुमच्यासाठी, कशाने तुमचा हा ताप जाईल, कशामुळे तुमचा ताप जाईल, या रामाला सांगा. जगतातलं कुठलं दुःख तुम्हाला आहे? हा राम ते दुःख नाहीसं केल्याशिवाय राहणार नाही. सांगा कोणतं दुःख आहे तुम्हाला? राम राम याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी दशरथजी काहीच बोलत नाही. काय सांगावं रामाला, काय बोलावं रामाला? राम प्रभू त्या ठिकाणी कैकेयी मातेकडे पाहतात आणि मग कैकेयी माते त्या ठिकाणी झालेला क्रम सांगते की, हे राम
ऐक म्हणले, तुझ्या वडिलांनी म्हणजे राजा दशरथजीने मला 2 वचन दिले होते आणि त्यापैकी पहिला वचन त्यांना मी मागितलेलं आहे की माझा असणारा भरत या अयोध्येचा राजा होणार. राजा होणार म्हटल्यानंतर रामप्रभू म्हणतात, मग हरकत कुणाची आहे? मला तर आनंदच आहे. मी तर पहिलाच त्या ठिकाणी तातला सांगत होतो की मला राज्य नको, माझा भरत मला राम राजा झालेला पाहिजे आहे. मला तर पहिलेच वाटत होतं आणि मी म्हणून त्या ठिकाणी राजांच्याकडे हट्ट धरला होता की माझ्या भरताला गादीवर बसवा. मला आनंद आहे. पण ही राजांची अवस्था का? त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं, दुसरा जो वर आहे ना, तो वर त्या ठिकाणी मागितलेला आहे. राम ऐक म्हणले, माझा दुसरा वर आहे, तापस वेस विशेष 14 बरस राम बनवासा. 14 वर्षापर्यंत रामा तुला वनवासामध्ये जावं लागेल. आणि हे ऐकल्यानंतर राम तर हसायला लागले, आनंदामध्ये त्या ठिकाणी तर उड्या मारू लागले. आणि मग कैकेयी मातेला त्या ठिकाणी सांगतात, ऐक म्हणले, आई ज्या वेळेस त्या ठिकाणी गुरु कुलामध्ये मी जाण्यासाठी पहिल्यांदा तुझ्याकडे भिक्षा मागायला आलो होतो ना, माझ्या आईने कौशल्याने मला भिक्षा दिली नाही, तू त्या ठिकाणी भिक्षा दिली का? मला माहित आहे तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे. आणि त्यावेळेस मी एक वचन मागून घेतलं होतं का, की आई तूच माझं हित त्या ठिकाणी करतेस आणि म्हणून तुम्हाला भिक्षा दिली. आणि कैकेयी म्हणली होती की रामा तुझ्यासाठी तर मी प्राणही देईल. आणि मग आज त्या ठिकाणी तर रामप्रभूंनीच कैकेयी मातेला सांगितलं होतं का, की मला 14 वर्षाचा वनवास राजा दशरथजीकडून मागून घे. हे रामप्रभूंनी कैकेयी मातेला सांगितलं. कारण का? रामप्रभू म्हणतात, जशी त्या ठिकाणी आई तू माझी या अयोध्यामध्ये आई आहेस ना, तशीच एक आई आहे आणि ती माझी वाट हजारो वर्षापासून त्या ठिकाणी पाहते. 86,000 वर्ष त्या ठिकाणी एक आई आहे माझी. 86,000 वर्षापासून ती माझी वाट पाहते. रामकथेमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. शबरी माता 86,000 वर्षापासून रामप्रभूची त्या ठिकाणी चित्र वाट पाहत होते. आणि त्या आईला मला भेटायसाठी जायचं होतं आणि म्हणून तुझ्याकडे हे मागणं मागून घेतलं. मी सहज त्या ठिकाणी तर मी स्वीकार करतो तुझं त्या ठिकाणी असणार आहे वचन. रामप्रभूंना न विलंब लावता लगेच त्या ठिकाणी मी काय करतो, वल्कले परिधान करतो आणि वनामध्ये जायला तयार होतो. आता रामप्रभू आपल्या माता कौशल्याकडे जातात, कौशल्य मातेचा निरोप घेतात. नंतर त्या ठिकाणी तर सीता मातेचा निरोप घेतात. कौशल्य मातेची काय अवस्था होती? कारण ज्या कौशल्य मातेने रामप्रभूला महलाच्या बाहेर कधी जाऊ दिलं नाही का? कारण राम सुकुमार आहे. आता त्या रामाला जर वनवासात जायचं आहे अशी वार्ता ऐकल्यानंतर कौशल्याची काय गत होईल हे आपल्याला उद्याच्या कथाभागामध्ये चित्र पाहायचं आहे. उद्या रामप्रभू आपली आई कौशल्या माता, सुमित्रा माता यांचा निरोप घेणार आहे. सीता मातेचा मंदिरामध्ये गेल्यानंतर सीता माता सांगते, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. माझा निरोप कशाला घेता? जिथं तुम्ही तिथं मी, ठीक नाही? जिथं त्या ठिकाणी तुम्ही तिथं तुमची सावली राहणार. असे सुंदर त्या ठिकाणी आता इथून पुढं रामप्रभूच्या वनवासाला प्रारंभ होईल. उद्याच्या भागामध्ये रामप्रभू अयोध्येचा त्याग करून पहिला मुक्काम तमसा नदीवर करतात. सुंदर प्रकारे त्या ठिकाणी रामप्रभूंचं जीवनचरित्र इथून पुढे सुरू झालेलं आहे. या 2 दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. या 2 दिवसामध्ये रामप्रभूंच्या वनवासातील असलेली जी कथा आहे तो कथाभाग आपल्याला जितर पाहायचा आहे. आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. आपली वेळ त्या ठिकाणी जितर संपलेली आहे आणि म्हणून आपण याच ठिकाणी थांबत आहोत. उद्या जे त्या ठिकाणी 2 दिवस राहिलेले आहेत, कोणी घरी बसून जर ऐकत असेल तर आता म्हणा त्या ठिकाणी 2 दिवसासाठी का होईना पण धर्ममंडपामध्ये म्हणजे येऊन जर तुम्ही कथा श्रवण केली, कारण कथेचं वैशिष्ट्य आहे तुम्ही कथा श्रवण करता, परंतु जोपर्यंत तुम्ही कथा कुठली असो त्या कथा श्रवण करण्या अगोदर किंवा कथा श्रवण झाल्यानंतर जर त्या धर्मग्रंथाचं दर्शन घेतलं नाही तर त्या कथा श्रवण केल्याचं तुम्हाला पुण्य मिळत नाही. ठीक आहे, म्हणून
कथा सुंदर प्रकारे ऐकू शकता, है का नाही? परंतु तुम्हाला त्या कथेचं फल लाभलंच असं मला त्या ठिकाणी सांगता येत नाही का? कारण तुम्ही ग्रंथ दर्शन घेतल्याशिवाय आजची कथेचं पुण्य, आजच्या कथेचं फल तुम्हाला लाभत नाही. म्हणून जर तुम्ही घरी बसून ऐकत असाल तर 2 दिवसावर आपले राहिलेले आहे या 2 दिवस या धर्म मंडपामध्ये येऊन तुम्ही त्या ठिकाणी कथा श्रवण करावा ही तुम्हाला त्या ठिकाणी विनंती आहे. तसं त्या ठिकाणी पाचारण करूच नाही. तुलसीदासजी सांगतात, स्वयंत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. म्हणजे आत्मसुखासाठी तुलसीदासजींनी हा जो ग्रंथ निर्माण केलेला आहे, हा ग्रंथ आत्मसुखासाठी निर्माण केलेला आहे, स्वतःच्या आनंदासाठी. भले मग तुम्ही त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा तर तुमच्यावर अवलंबून आहे. घ्यायचा असेल तर इथं या, नसेल घ्यायचा तर घरून ऐका, नाहीतर झोपल्या ऐका. ठीक आहे नाही? तुलसीदासजी म्हणतात ज्याचं त्याचं त्या ठिकाणी काय सौभाग्य त्याच्या बरोबर आहे. आणि म्हणून 2 दिवसासाठी जर झालं तर या धर्म मंडपामध्ये आणि ही रामकथा त्या ठिकाणी श्रवण करा. झालेली सेवा रामप्रभूंच्या चरणावरती, सद्गुरू भीमसेनजी बाबा यांच्या चरणावरती आणि त्याचबरोबर नाथबाबांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती त्या ठिकाणी अर्पण सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. गेली 5 दिवसापासून हरिभक्तपरायण आमचे हरीश महाराज गवारे अतिशय सुंदर आवाज आहे आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी साथ देतात. त्यांच्यामुळे काय होतं, मला देखील सुचत जाऊन पुढलं काय बोलावं काय नाही. त्यांच्याकडे भरपूर असे प्रमाण आहेत. बोलायच्या अगोदरच ते काय करतात, लगेच बांध जोडलेला आहे त्यांचा. खूप सुंदर त्या ठिकाणी. आता वास्तविक पाहता ते मोठमोठ्या महाराजाला काय करतात, साथ देतात. म्हणजे मी काय लहान आहे असं समजू नका. मोठ्या मोठ्या महाराजांना साथ दिलेली. चला, खेळीमेळीचं वातावरण आहे, प्रेमापोटी त्या ठिकाणी येतात, सुंदर प्रकारे साथ देतात. त्यांच्याबद्दल सर्वांनी एकदा टाळ्या वाजा. आजपासून सुरज महाराज आमच्या बरोबर असतात कथेला. ते हिंगोलीचे आळंदीला राहतात. बोलवल्याबरोबर ते म्हणले, महाराज येतो मी, कारण 2-3 दिवस आपल्याला आता कीर्तनासाठी पखवाज वाजवणार आहेत. तेही आज या कथेला हजर आहेत. त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा याच ठिकाणी प्रभूंच्या चरणावर अर्पण. 2 मिनिटं सगळ्यांनी सुंदर प्रकारे प्रभू रामचंद्राचं भजन करायचं. तोपर्यंत ज्यांनी आरती आणलेल्या आहेत त्यांनी आपापल्या आरत्या लावून घ्यायच्या. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 हरे राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. हरे 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 राम राम सीता राम राम राम. सीता राम राम. कर्पूर गौरम गौर करुणावतार अवतार. संसार सारा भुजगेंद्रहारा सदा वसंत हृदयारविंदे. भवं भवानी भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. आरती कीजिए श्री रघुवर की. आरती कीजिए श्री रघुवर की. दशरथ नंदन सीतावर की. आरती कीजिए श्री रघुवर की. भक्ति का दीपक
प्रेम की बानी भक्ति का दीपक प्रेम की बानी साधु संत करे दिन राती आरती रघुवर की आरती श्री रघुवर की आरती हनुमंत प्रेम नमामि राम कथानित शिवजी गाये राम कथानित शिवजी गाये आरती श्री रघुवर की दशरथ नंदन सीतावर की ज्योति से ज्योति जगा दो राम अपना दास बना लो राम अपना दास बना लो राम आरती श्री रघुवर की दशरथ नंदन रघुवर की आरती रघुवर की अप्राणी मुंडानि हंकार वदन हरि रघुनंदन सिंधु जगमनि कणारिले ब्रह्मांड धाकर त्रिभुवनि सुरवनि शाचर दानव बळि जय देव जय हनुमंता गोसावी हनुमंता उच्चैनी प्रसादे नादे प्रसाद जय देव तुमने माता वंदना माने लागे कणारिले ब्रह्मांड चमुचे रानी रामदास जय देव जय हनुमंता गोसावी हनुमंता उच्चैनी प्रसादे नादे हनुमंता नादे स्वतंत्र वंदन चरण